नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 10 ऑगस्ट 2024 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, मुलांच्या संगतीत राहून तुम्ही आनंद उपभोगू शकाल, कारण मुले ही पृथ्वीवरील सर्वाधिक शक्तिशाली आध्यात्मिक व भावनिक माणसे असतात. तुम्हालाच पुन्हा नव्याने उभारी मिळाल्यासारखे वाटेल. मागच्या दिवसात तुम्ही जितके धन आजचा काळ उत्तम बनवण्यासाठी गुंतवणूक केली होती, त्याचा फायदा आज तुम्हाला मिळू शकतो. नातेवाईक व मित्रमंडळीकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळतील. शेजाऱ्यांकडून ऐकलेल्या एखाद्या गोष्टीवरून तुमचा जोडीदार तुमच्याशी भांडण करेल. तुमच्या घरातील लोकांना आज तुमच्या साथची आवश्यकता भासू शकते. त्यांच्यासाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करा. तणावमुक्तीसाठी तुमच्या मुलांसोबत मौल्यवान वेळ घालवा. वृषभ राशी, तुम्ही एखाद्या सोहळ्याला गेलात तर नवीन मित्रमंडळी आणि नवीन व्यक्तींच्या ओळखी होतील आणि तुमचा मित्रपरिवार विस्तारेल. या राशीतील जातकांना आज रिकाम्या वेळात अत्याधिक पुस्तकांचे अध्ययन केले पाहिजे. असे करण्याने तुमच्या बऱ्याच समस्या दूर होऊ शकतात. आज तुम्ही ऊर्जेने भरपूर असाल. तुम्ही जे काही कराल त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा निम्माच वेळ लागेल. निराशाजनक आर्थिक परिस्थितीमुळे काही महत्त्वाच्या कामामध्ये खंड पडू शकतो. मिथुन राशी, आपल्यावरील तणावामुळे आपल्या कुटुंबियांना मान खाली घालावी लागेल. आपण आपल्या नातेसंबंधात बिघाड देऊ शकतो. पूर्वी केलेल्या चुका माफ करून आणि आनंद देऊन तुम्ही तुमचे जीवन जगाल. आध्यात्मिक आणि भौतिक लाभासाठी ध्यानधारणा आणि योगाचा वापर करा. आज तुम्ही आपले धन धार्मिक कार्यात लावू शकता, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी सगळं अलबेल आहे. तुमचा मूड दिवसभर चांगला राहील. तुमची ऊर्जा आज व्यर्थ कामात जाऊ शकते. जीवनाला योग्य प्रकारे जगायचे आहे तर टाइम टेबलच्या हिशोबाने चालणे शिका. कर्क राशी, जीवनाच्या गाडीला चांगल्या प्रकारे चालवण्याची इच्छा आहे तर आज तुम्हाला पैशाच्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी लागेल. नातेवाईक, मित्रमंडळी आणि व्यवसायातील सहकाऱ्यांशी कोणताही व्यवहार करताना तुमचे हित सांभाळा, कारण ते तुमच्या गरजा, निकड यांचा विचार करणार नाहीत. कुठल्याही स्थितीमध्ये तुम्हाला आपल्या वेळेची काळजी घेतली पाहिजे. लक्षात ठेवा, जर वेळेची कदर केली नाही तर यामुळे नुकसान होईल. अलीकडच्या काही दिवसात तुमचे आयुष्य खडतर होते, पण आता तुमच्या जोडीदारासमवेत तुम्हाला स्वर्गीय सुख मिळणार आहे. तुम्हाला बरेच काही करण्याची इच्छा आहे, परंतु तुम्ही गोष्टींना नंतर करण्यास टाळू शकता. दिवस संपण्याच्या आधी उठा आणि कामास लागा, अथवा आपला पूर्ण दिवस खराब झाल्याचे वाटेल. खाण्यापिण्याच्या बाबत दक्षता बाळगा. निष्काळजीपणा तुम्हाला आजारी पाडू शकतो. सिंह राशी, आज तुम्हाला आपल्यासाठी वेळ मिळेल, परंतु ऑफिसच्या बऱ्याच समस्या तुम्हाला त्रास देत राहतील. तुमच्या जोडीदाराला सरप्राईज देत राहा, नाहीतर त्याला दुर्लक्ष झाल्यासारखे वाटेल. आजचा दिवस त्या उत्तम दिवसासारखा असेल जेव्हा वेळ आरामात जातो आणि तुम्ही लांब वेळपर्यंत बेडमध्ये आराम करत राहाल. परंतु यानंतर स्वतःला ताजेतवानेही वाटेल
आणि याची तुम्हाला खूप आवश्यकता आहे. तुमच्या तणावावर तुम्ही मात करू शकाल. आपल्या माहितीतील लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. घरात नव्याने आलेल्या सदस्यामुळे साजरीकरण आणि पार्टीचे आनंददायी वातावरण तयार होईल. तुमचे व्यक्तिमत्व लोकांपेक्षा थोडे वेगळे आहे. तुम्ही एकटा वेळ घालवणे पसंत करता. कन्या राशी, तुम्ही आणि तुमचा जोडीदार एकमेकांसोबत वेळ घालवाल. आई वडिलांना न सांगता तुम्ही त्यांची डिश आज घरी आणू शकता. यामुळे घरात सकारात्मक वातावरण बनेल. प्रत्येक आजारातून तुम्ही बरे व्हाल. अनपेक्षित स्रोतांद्वारे तुमची मिळकत होईल. धार्मिक स्थळी किंवा एखाद्या संत सद्गुरू पुरुषाला भेटून तुम्हाला मनशांती मिळेल. भूतकाळातील आनंदी क्षणामध्ये तुम्ही गुंतून जाल. आज तुम्ही सर्व नातेवाईकांपासून दूर होऊन आपल्या दिवसाला अशा जागेत घालवणे पसंत कराल जिथे जाऊन तुम्हाला शांती प्राप्त होऊ शकेल. तूळ राशी, आज तुमच्या जवळील उत्तम संकल्पना आणि तुम्ही केलेल्या कृतीमुळे तुमच्या अपेक्षेच्या बाहेर तुम्हाला फायदा होईल. थोडेसे अधिक प्रयत्न केले तर आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असेल. विनाकारण गोष्टीवर तुम्ही आपला किमती वेळ खराब करू नका. तेच तुमच्यासाठी चांगले असेल. तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल. प्रलंबित देणे आल्यामुळे आपली सांपत्तिक स्थिती सुधारेल. नातेवाईकांना भेट देण्याचा अनुभव तुम्हाला वाटला त्यापेक्षा बरा असेल. तुमच्या उपस्थितीमुळे तुमच्या प्रिय व्यक्तीचे विश्व स्वर्ग बनू शकते. वृश्चिक राशी, पुरातन वस्तू आणि दागदागिन्यामधील गुंतवणूक फायदा आणि समृद्धी आणेल. मुलावर आपली मते लादल्यामुळे ती त्रस्त होतील. त्यापेक्षा आपणास काय सांगायचे ते त्यांना समजण्यास मदत होईल असे करा. ते आपली मते स्वीकारतील. आपल्या मनावर काबू ठेवण्याचे शिका, कारण बऱ्याच वेळा तुम्ही मन मारून आपला किमती वेळ बर्बाद करता आणि आजही असेच काही तुम्ही करू शकता. मुलांसोबत वेळ कसा जातो कळत नाही हे तुम्हाला आज त्यांच्यासोबत वेळ व्यतीत केल्यावर कळेल. इतरांबद्दल वाईट इच्छा बाळगण्यामुळे तुम्हाला मानसिक तणावाला सामोरे जावे लागेल. अशा प्रकारचे विचार करणे टाळणे गरजेचे आहे. हे तुमच्या आरोग्यासाठी घातक आहे आणि कार्यक्षमता कमी करणारे आहे. धनु राशी, नैसर्गिक सौंदर्याने आज तुम्ही भारावून जाण्याची शक्यता आहे. आज तुम्ही विना कुठल्या कारणास्तव काही लोकांसोबत वादात अडकू शकता. असे करणे तुमच्या मूडला खराब करेल. सोबतच तुमचा किमती वेळ खराब होईल. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत खूपच छान काळ घालवाल. तुम्हाला बरेच काही करण्याची इच्छा आहे, परंतु तुम्ही गोष्टींना नंतर करण्यास टाळू शकता. दिवस संपण्याच्या आधी उठा आणि कामाला लागा. आपला पूर्ण दिवस खराब झाल्यासारखे वाटेल. स्वतःचे उपचार ठरवून केले तर त्यामुळे औषधावर अवलंबून राहणे वाढेल. आपल्या घरातील वातावरण बदलण्यापूर्वी सर्वांचा होकार असल्याची खात्री करा. मकर राशी, आज तुमचा रिकामा वेळ ऑफिसचे काम पूर्ण करण्यात जाईल. तुम्ही आणि तुमचा जोडीदार आज एक अविस्मरणीय क्षणाचा अनुभव घ्याल. आज तुम्हाला स्वतःची कुठली जुनी चूक कळेल आणि तुमचे मन उदास होईल. मनामध्ये सकारात्मक विचार चालू ठेवा. तुमच्या माता पक्षाने आज तुम्हाला धनलाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे.
तुमचे मामा किंवा आजोबा तुमची आर्थिक मदत करण्याची शक्यता आहे. तुम्हाला गरज भासलीच तर मित्र मदतीला धावून येतील. प्रेमाचा सकारात्मक चेहरा दिसण्याची शक्यता आहे. तुम्ही मागील काळात बरेच काम अपूर्ण सोडलेले आहे, त्याची भरपाई आज तुम्हाला करावी लागू शकते. कुंभ राशी, जीवनात चालणाऱ्या धावपळीमुळे आज तुम्हाला स्वतःसाठी पर्याप्त वेळ मिळेल आणि तुम्ही आपल्या आवडत्या कामाला करण्यात यशस्वी व्हाल. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रेमाच्या वर्षावामुळे आयुष्यातील सगळे कष्ट विसरून जाल. शाळेत आज तुम्ही आपल्या सिनियरसोबत वाद करू शकता. असे करणे तुमच्यासाठी ठीक नाही. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. आज घरी बसून आराम करण्याची गरज आहे आणि आवडते छंद जोपासा व आनंद वाटेल अशा गोष्टी करा. आज तुम्हाला पैशाने जोडलेली काही समस्या येऊ शकते, ज्याला सुरळीत करण्यासाठी तुम्ही आपल्या माता किंवा पिता तुल्य कोणी माणसाकडून सल्ला घेऊ शकता. मीन राशी, दूरवर राहणाऱ्या नातेवाईकांकडून अनपेक्षितपणे गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाचा दिवस ठरेल. तुमचे व्यक्तिमत्व असे आहे की जास्त लोकांसोबत भेट घेऊन तुम्ही चिंतित होऊन जाता आणि नंतर आपल्यासाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करता. यासाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप उत्तम राहणार आहे. आज तुम्हाला आपल्यासाठी पर्याप्त वेळ मिळेल. सकाळचे ताजे ऊन आज तुम्हाला नवीन ऊर्जा प्रदान करेल. तुमच्या सर्व अडचणी, समस्यावर हसत हसत मात करणे हाच उत्तम उपाय ठरू शकतो. तुमचा मित्र तुमच्यापासून आज मोठी रक्कम मागू शकतो. जर तुम्ही त्यांना ती रक्कम दिली तर तुम्हाला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. दूरवर राहणाऱ्या नातेवाईकांकडून अनपेक्षितपणे गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाचा दिवस असेल. धन्यवाद.